नमस्कार, मी पल्लवी वैद्य आणि आज मी सारं काही तिच्यासाठी ह्या मालिकेच्या सेटवर आहे, कारण मी आता उमाईची भूमिका साकारते आहे. खरं तर माझ्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे, कारण 1 वर्ष खुशबूने उमाई हा रोल प्ले केला होता आणि ती त्यात अगदी छान इन्व्हॉल्व झाली होती. आणि 1 वर्षानंतर तिच्या गोड बातमीमुळे तिला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतो आहे आणि तिची जागा आज मी घेते आहे. असं कोणाची जागा आपण घेऊ शकत नाही, पण हे शेवटी कॅरेक्टर आहे आणि तिच्या पर्सनल एका कारणासाठी आणि एका गोड कारणासाठी ती इथे आता कंटिन्यू करू शकत नाही. त्याच्यामुळे ही रिस्पॉन्सिबिलिटी आता माझ्या खांद्यावर आहे. तर थोडंसं टेन्शन आहे, कारण नॉर्मल आपलं मराठी असतं तसं नसता. त्याचीच एक बहीण म्हणू आपण, मालवणी भाषा. तर मी आयुष्यात कधी मालवणी भाषेत बोलले नव्हते. फक्त काही खाजगी वाहिन्यांवरती काही मालवणी भाषेतल्या सिरियल्स असतात, त्यामुळे त्या कधीतरी पाहिल्या असतील आणि कानावर पडलेले शब्द तेवढेच असतात. पण ॲक्च्युअल आपण जेव्हा बोलायला जातो ना, तेव्हा ते आपल्याला कळतं की हे बसत नाही आहे तोंडात. त्यामुळे 1-2 दिवस झाले, आजचा 2रा दिवस आहे. जरा चाचपडत काम सुरू आहे. पण मला असं वाटतं की प्रेक्षक आणि बाकी सगळेच जण इथे, कलाकार आणि पूर्ण टीम, मला सगळेच जण समजून घेत आहेत. आणि माझ्या आधीची कामं बघून माझे जे प्रेक्षक आहेत ते मला ह्या भूमिकेत सुद्धा स्वीकारतील असं मला मनापासून वाटतंय. बघू आता पुढचा प्रवास कसा असेल. फ्रेम्स प्रोडक्शनबद्दल आणि झी मराठीबद्दल बोलायचं झालं तर झी मराठी वाहिनी ही पहिल्यापासून, म्हणजे मी आता अनेक वर्ष काम करते. कुलवधू या मालिकेने मला ओळख दिली, झी मराठीवर होती. त्याआधीसुद्धा मी ऊन पाऊस, या सुखानो, या अधुरी एक कहाणीमध्ये छोटासा एक ट्रॅक होता. त्या मालिकांनंतर कुलवधू, मग गुड मॉर्निंग महाराष्ट्राचं अँकरिंग केलं. त्यानंतर चला हवा येऊ द्या, सेलिब्रिटी पॅटर्न, तो एक पर्व, ते तिथे काम केलं. नंतर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत खूप सुंदर अशी भूमिका माझ्या वाट्याला आली. मग झी मराठीने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला. मी खरंच हा पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून मला ही भूमिका त्यांनी वठवण्याचा जे काही एक विश्वास माझ्यावर त्यांनी दाखवला आहे, त्याबद्दल मी खरंच मनापासून त्यांची आभारी आहे आणि कायम त्यांची ऋणी राहीन. बघू आता ह्या पुढचा माझा प्रवास कसा असेल. फ्रेम्सबद्दल बोलायचं तर माझं हे पहिलं काम आहे त्यांच्याबरोबरचं, आणि या 2 दिवसातला माझा त्यांच्याबरोबरचाही अनुभव इतका उत्तम आहे की मला कधीही कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. सगळे खूप सांभाळून घेत आहेत. अख्खी टीम सुंदर आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. सगळे कलाकार, दिग्दर्शक, अख्खं युनिट खूप कमाल आहे. त्याच्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह आहे. आणि जेव्हा अख्खं युनिट पॉझिटिव्ह असतं आणि आपण आपली पॉझिटिव्हिटी घेऊन येतो, तेव्हा ती जेव्हा मॅच होते, तेव्हा एक काहीतरी जादू घडते असं मला वाटतं. त्यामुळे मी ही जादू घडण्याची वाट बघते आणि तुमच्या आशीर्वादाने, प्रेक्षकांच्या आशीर्वादाने माझी ही भूमिका साकारण्याची ताकद माझ्यात येऊ देत, एवढीच देवाचरणी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच.